स्कोरर साठी यायचं आहे. चला लेग अंपायर देखील जायचं आहे. स्कोरर चला 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. स्कोरर साठी यायचं आहे. मॅच होते सुरुवात. मनीष आणि भावेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक इन वरती मनीष, नॉन स्ट्राईक इन वरती भावेश पाहायला मिळते. जय हनुमान उनबट संघाच्या माध्यमातून एकाचा उंच पूर्ण फलंदाज पाहायला मिळतोय, ज्याने मात्र सुरुवात अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकापासून केली होती. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजानंतर त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ओपनिंगच्या भूमिकेमध्ये येताना पाहायला मिळतोय मनीष मोरेच्या माध्यमातून. पहिला चेंडू ने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगच्या धावाला दोन धावफल करते पाहायला मिळतात. सरा बॅटचा वापर केला, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, एक चेंडू, दोन धावफल करते पाहायला मिळतात. पहिला चेंडू 2 चेंडू हाताळला, त्यावर 1 धाव मिळाली. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 2 चेंडू 2 धावफल करते पाहायला मिळतात. 22ला 2 चेंडू पूर्णपणे जखून ठेवला गेलाय. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडू स्क्वेअर हाताळला, दुसऱ्या चेंडूवर चांगल्या रीतीने गोलंदाजी केली. इकडनं हलक्यासं खेळताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट. 3 चेंडू 3 धावा धावफल करते पाहायला मिळतात. जय हनुमान उनबट संघाच्या माध्यमातून. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कम्मालीची गोलंदाजी. 4 चेंडू 3 धावा धावफल करते पाहायला मिळतात. मनीष स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतोय. खोलातला बॉलला ड्राईव्ह केला. अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतो. मनीष मोरे ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी चौकार. पुन्हा एकदा अजय आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पहिल्या षटकातील पहिला चेंडू, अंतिम चेंडू पाहायला मिळतो. हलक्यात खेळताना पाहायला मिळतो. सेन्सिबल क्रिकेट मनीषकडे आहे. प्रेझेंट ऑफ माइंड. एक चौकार आल्यानंतर सिंगलला कशा रीतीने प्राधान्य द्यायचं हे माहिती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफल करते धावा मात्र पाहायला मिळतात. जय हनुमान उनबट संघाच्या माध्यमातून 6 धावा 8 धावा धावफल करते पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफल करते पाहायला मिळतात. जय हनुमान उनबट संघाच्या माध्यमातून. बॉलर नेम हरी बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतो दुसऱ्या षटकाकरिता. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. लेग ब्रेकचा मारा केला. इकडनं मात्र 1 धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धावफल पुन्हा एकदा आकार घेईल. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफल करते पाहायला मिळतात. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना हरीशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. आता म्हणजे स्ट्राईक इनवरती भावेश पाहायला मिळेल. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या हलकी शिकाळा. चेंडू मात्र फायनलच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. 1च्या माध्यमातून दुसरं काही मिळणार नाहीये. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धाव धावफल करते पाहायला मिळतात. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन हरी टू मनीष. अप्रतिम फटका पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील थोडंसं मात्र फॉर्मलिंग होते, परंतु कुठलेही नुकसान, कुठलीही एक्स्ट्रा धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल. कम्मालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 3 चेंडू मागे
तीन चेंडू मागे दोन धावा खर्च करताना पाहायला मिळतं हरीच्या माध्यमातून. मनीष कशा रीतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणे योग्य असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इकडे रनआउटची संधी, पंचांचा बोट आकाशाकडे, अर्थातच मनीष मोरे च्या खेळ लागले पूर्ण विराम, फुल स्टॉप गॉन. मैदानी छात मध्ये दाखवलं त्यांना पाहायला मिळतोय कुशल मोरे. ब्रँड ऑफ उनबाट पाहायला मिळतोय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. कशा रीतीने खेळ करे कुशलच्या माध्यमातून हे देखील पाहणं योग्य असेल. बॅटचा वापर केलाय, अप्रतिम चेंडू मात्र अडवला गेलाय, निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते डॉट बॉल. 5 चेंडू 10 धावा धावफल करते पाहायला मिळतात. एक विकेट थांबून परत गेला मनीष. इकडे अप्रतिम फटका पाहायला मिळते परंतु निर्धाव चेंडू. इकडे रनआउटची संधी, गचाळ थ्रो म्हणायला हरकत नाही परंतु चेंडू मात्र यष्टीरक्षकाने गॅदर केला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. एक विकेट तंबूत परतल्या गेल्या जय हनुमान उनबट संघाच्या माध्यमातून. पाहूया 2 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील उनबट संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं योग्य आहे. तिसरं षटक घेऊन येताना गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना तिसऱ्या षटकाकरिता. तिसरं षटक कशा रीतीने हाताळलं जाईल कल्पेशच्या माध्यमातून समोर असेल कुशल मोरे. पहिला चेंडू सोडून दिला, चेंडू पडल्यानंतर ऑफ ब्रेकचा मारा करताना पाहायला मिळतोय. स्क्वेअरच्या माध्यमातून सुरुवात होतोय तिसऱ्या षटकाला. अशा रीतीने स्क्वेअर धाव फलकावरती ऍड 11 धाव फलकावरती पाहायला मिळते. इकडनं मात्र उनबट संघाला स्क्वेअर धाव मात्र घ्यावा लागतील फलकावरती ऍड करण्यासाठी, कारण की 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा झाले होता. तिसरं षटक सुरू असताना पहिल्या चेंडू स्क्वेअरने सुरुवात होताना पाहायला मिळते. पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्वतःवर नाखुश होताना पाहायला मिळते कुशल मोरेच्या माध्यमातून. एक धाव मिळेल, एकच्या माध्यमातून धावफल पुन्हा एकदा आकार घेईल. 12 या अंकावरती पाहायला मिळते एक चेंडूच्या समाप्तीनंतर. इकडनं भावेशला चांगल्या रीतीने फलंदाजी करावी लागेल दोन्ही देखील फलंदाजांना. भावेश स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळते पुन्हा एकदा. वन्स अगेन अप्रतिम फटका पाहायला मिळते. लेग ब्रेकचा मात्र वापर केला, त्यावरती मात्र वेट अँड वॉच. भावेशने चेंडूला पाहिलं, हा चेंडू मात्र स्लोवर रीतीने हाताळला गेला, त्यावरती मात्र आक्रमक पाहायला मिळते चौकार. 4च्या माध्यमातून पण 16 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 3 चेंडू 16 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 2 चेंडू ओके 2 चेंडू झालेत. इकडे तर गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. भावेश मोरेच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळतात. 20 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 2 षटकामध्ये फक्त 10 धावा होत्या परंतु तिसऱ्या षटकामध्ये थोडस मार्ग षटक राहिलं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू मागे 10 धावा खर्च करताना पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. इकडनं कशा रीतीने कमबॅक केला जाईल पाहूया. तिसरं चौकार येईल का पुन्हा एकदा भावेशच्या बॅट मधनं हे देखील पाहणं योग्य असेल. इकडनं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतात. चौकार आल्यानंतर सिंगल डबलला कशा रीतीने प्राधान्य द्यायचं, क्रिकेटची लाईफ लाईन म्हटली जाते सिंगल डबल, त्याला मात्र प्राधान्य त्यानं पाहायला मिळतं भावेशच्या माध्यमातून. 4 चेंडू 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात. एक विकेट गमावलं गेलंय जय हनुमान उनबट संघाच्या माध्यमातून. इकडनं पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळते, अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एक धाव मिळेल, चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. देवंशूच्या माध्यमातून अंतिम चेंडू. इकडनं त्या हलक्या खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल का? इकडनं हो, एक धाव मिळेल. अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा 23 धावा धावफल करते पाहायला मिळतात.
तीन षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा फलक पाहायला मिळतात. एक विकेट गमावलं गेलंय. चला सरवली ए संघ थोडस स्पीड बसू द्या प्लीज, कृपया करून विनंती करतोय. होया अंतिम षटक कुठला गोलंदाज असेल आपला बॉलिंग मार्क वरती हे देखील पाहणं योग्य असेल. अंतिम षटक पाहूया कुठला गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल अंतिम षटकाकरिता. जयेश पाहायला मिळतो अंतिम षटकाकरिता. डेट ओव्हर स्पेशली भावेश आक्रमक होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजांवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. टॅप केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहे. निर्धाव चेंडू डॉट फॉल. निर्धाव चेंडूने चौथ्या षटकाला अंतिम षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ग्राउंड शॉट आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 27 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 षटकामागे फक्त 10 धावा होत्या. त्यानंतरची फलंदाजी भावेशने मात्र गेअर चेंज केलाय, म्हणायला हरकत नाही. आता मात्र गोलंदाज कशा रीतीने कमबॅक करेल. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. षटकातील तिसरा चेंडू घेऊन समोर असेल भावेश. फुल टॉल फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. बंदुकीतने निघाली गोळी, बॉलने घेतले सीमारेषेची ओलांडी. चौकार. 31 धावा फलक पाहायला मिळतात. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. भावेश ची बॅट पूर्णपणे बोलती आहे. हॅट्रिक चौकारची पाहायला मिळते. हॅट्रिक चौकार भावेशच्या माध्यमातून. इकडे मात्र गोलंदाजाला मात्र कानमंत्र दिला जाईल. 35 धावा 35 रन. द स्कोर गार्ड जय हनुमान उंबरठ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू कम्मालीचे पाहायला मिळाले होते, परंतु 4ही चेंडूवर आक्रमक पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 3 चेंडूवरती 3 आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळते. इकडे मात्र टॅप मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला. बॅटची वरची कळा लागली आणि त्यानंतर चेंडू मध्ये गॅप मध्ये दाखवला पाहायला मिळते. चौकार. 5 चेंडू 39 धावा फलकावरती पाहायला मिळतील. लास्ट टू गो अंतिम चेंडू. इकडनं मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. निर्धाव चेंडू 39 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 40 धावाचा टार्गेट मात्र सेट करण्यात आला जय हनुमान उंबरठ संघाच्या माध्यमातून. पुढील मॅच पाहायला मिळेल आपल्याला पाहायला मिळेल वामिका स्टार आगवण विरुद्ध बोईसर पॅकर. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. ग्रुप डी मधील अंतिम सामना असेल. त्याला दोन्ही संघाचा कर्णधाराने इथे टॉस साठी टॉस बॉक्सच्या दिशेने. वामिका स्टार आगवण उंबरच्या मैदानावरती खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिकडनं मात्र चॅम्पियन ठरले होते, परंतु या मैदानावरती कशा रीतीने खेळ केला जाईल. वामिका स्टार आगवण मेहुलजी पाटील सरांचा संघ पाहायला मिळेल इन ऍक्शन. चला बोट टीम टॉस साठी या प्लीज. वामिका स्टार आगवण आणि त्याच्या सोबतीनं बोईसर पॅकर्स हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील आमने सामने. चला जय हनुमान उंबरठ संघ. कुशल मोरे क्षेत्राचे सजवून घ्यायचंय प्लीज, कृपया करून विनंती करतोय. ऐसे बाकी 2:30 बजे हम लोग को छोड़ के
39 धावा फलकोती पाहायला मिळतात. 40 धावाचा टार्गेट सेट करण्यात आलंय जय हनुमान उंबाट संघाच्या माध्यमातून. 10ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल सरवली ए संघाला. पहिल्या 2 षटकामागे 10 धावा होत्या उंबाट संघाचे, परंतु त्यानंतर 2 षटकामागे पूर्णपणे गेअर चेंज केला भावेश आणि खुशालने. 29 धावा बनवल्या गेल्या 12 चेंडू मागे. अशा रीतीने पहिल्या इनिंगचा डाव योग्य रीतीने समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या इनिंगच्या डावातील धावा बनवल्या गेल्या जय हनुमान उंबाट संघाने. 39 धावा 40 धावाचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. फुलटॉस बॉल इकडनं मात्र चेंडूला अडवलं गेल्या निर्धाव चेंडूने सुरुवात होताना पाहायला मिळते सेकंड इनिंगच्या डावाला. डॉट बॉल. चला टॉसचं द्यायचंय बोट टीम. वामिका स्टार आगवन आणि बोईसर पॅकर्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं टॉस साठी. बोईसर पॅकर्स संघ आपण मात्र टॉस द्यायचंय. दोन्ही देखील संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. इकडे आता अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, तर टॉस करून घ्यायचंय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण भावेशच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये खूप चांगली फलंदाजी केली गोल आणि क्षेत्ररक्षण करताना अप्रतिम 100% एफर्ट देताना पाहायला मिळतो आपल्या संघाकरिता. डॉट बॉल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अप्रतिम चेंडू. शुभम माता थोडंसं फॉर्मलिंग होताना पाहायला मिळतोय. एक न धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या रीतीने सुरुवात करताना जय हनुमान उंबट संघाच्या माध्यमातून 6 धावा फलकावरती आहेत. ओके ओके. टॉस टॉस हो रहा है उधर आगमन का उसका. कोण जिंकलं? वामिका स्टार आगमन संघाने मात्र नाणेफेकचा कॉल जिंकला. आपला निर्णय लवकरच कळवायचा आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 9 धावा. 10 धावा धावफलकावरती आहेत. दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सरवली संघाच्या माध्यमातून 10ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. कुशल मोरे बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू हाताळताना स्क्वेअरच्या माध्यमातून सुरुवात होताना पाहायला मिळते. ज्या अर्थाने पहिल्या षटकाला देखील स्क्वेअरच्या माध्यमातून सुरुवात झाली होती. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. पंचांक वाईटची अपील, परंतु पंच सांगताना चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना कुशलच्या माध्यमातून लेग ब्रेकचा मारा केला. DRS मात्र यूज करण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून.
व्हाईट बॉल साठी मात्र DRS मात्र यूज करण्यात आले. पाहूया पंचांचा सिग्नल काय येईल. हा चेंडू मध्ये निर्धाव आहे की व्हाईट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते खुशालच्या माध्यमातून. रिव्ह्यू मात्र गमावलं गेलं सरवली संघाच्या माध्यमातून. इकडे मात्र रिव्ह्यू मात्र पुन्हा एकदा मिळणार नाहीये. या स्पर्धेमध्ये एकच रिव्ह्यू मिळेल तुम्हाला. आता मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते कुशलच्या माध्यमातून. अचूक चेंडू भेदक मारा. आता मात्र उजव्या स्टीच्या बाहेर लेग ब्रेक चेंडू मध्ये जास्तच पाहायला मिळतोय. त्याच्याच कारणाचं गोलंदाजाने दंडित केलं. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. थोडस मात्र फॉर्मलिंग होताना प्रसादच्या माध्यमातून एक न धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 14 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर सरा बॅटचा वापर केला. रनआउटची संधी. गचार थ्रो म्हणायला हरकत नाही. स्क्वेअर फेकी पाहायला मिळते. पहले 10 था. हा तीन वाइड डाले. नाही तू वाईट नाही. पहिला वाईट था. तीन डॉट. फिर लगातार 2 वाइड. तीसरा बॉल काय आला वाईट ना. तीसरा वाईट लगातार 2 वाइड डाले. 2 वाईट आले लगातार. पहिला वाईट मग डॉट मग तिसरा वाईट परत वाईट. हाँ वो डॉट लिया ना सेकंड बॉल पे. वो सिंगल 2 ही वाईट दिले खाली. बोला वाईट नाही मिळत ऐकत नाही. ओके थोडस मला स्कोर मध्ये मिस्टेक होत पाहायला मिळते. त्याच्यासाठी ऋणी मागतोय उंबट संघ. इकडे आता अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. प्रतिम यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. इकडनं मात्र काय घडेल काय बिघडेल पाहूया. प्रतिम यष्टीरक्षकची भूमिका पार पडताना मनीषच्या माध्यमातून 2 पंच डिस्कस करतात की आउट आहे की नॉट आउट. आणि पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय. आउट आहे की नॉट आउट आहे ह्याच्यासाठी. आणि इकडनं मात्र अप्रतिम यष्टीची भूमिका पार करताना पाहायला मिळते. मनीषच्या माध्यमातून खेळाडू बाद होताना पाहायला मिळतं. अजय तंबूच्या आसऱ्याला अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल दुसऱ्या षटकातील. 14 धावा धावफल करते पाहायला मिळते. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना कुशल मोरेच्या माध्यमातून. नवीन खेळाडू जयेश पाहायला मिळतं बॅटिंग साठी दाखल होताना. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहतो. इकडनं मात्र व्हाईट बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. बॅटची हलकीची का मनीष मात्र चेंडू मात्र गॅदर करू शकणार नाहीये. एक धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धावफल करते. धाव मात्र पाहायला मिळते. 16 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सोहम पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. स्वयं पाहायला मिळतोय बॉलिंग साठी.
जय हनुमान उंबरठ संघाकडनं एक अपकमिंग यंग टॅलेंट कमी वयामध्ये खूप प्रसिद्ध झालेला असा खेळाडू आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवतो. ज्या रीतीने एखादा कलाकार आपल्या कलाच्या जोरावरती प्रेक्षकांना नाचवतो तशाच रीतीने सोहम आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवतो. हे मी अगोदरच म्हटलं होतं आणि इकडनं मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला नाचवलं गेलं आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फलंदाजाने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली आणि मात्र इकडनं मित्र पहिल्या विकेटचं पतन होता पाहायला मिळते खेळाडू बाद. एक चेंडू 16 धावा धावफल करतोय पाहायला मिळतात. 2 विकेट डाऊन. चला मॅच माझा सुरुवात करायची आहे. वहां से मेरे पास आएगा बॉल. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. वहां से मेरे पास कैसे आएगा? वो बोल गायब हो गया. 16 धावा धावफल करते पाहायला मिळतात. सोहम पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होताना नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने खेळ केला जाईल उंबरठ संघासमोर. 16 धावा धावफल करते पाहायला मिळतात. पॅडासिप करण्याचा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र अडवेल शुभम तोपर्यंत एक धाव मिळेल. एकच्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफल करते पाहायला मिळतात. चांगल्या रीतीने सुरुवात करताना गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा करताना पाहायला मिळतोय. इकडनं मात्र पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. अचूक चेंडूवरती भेदक मार आतापर्यंत पाहायला मिळते. 3 चेंडू 17 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 18 धावा धावफल कवरते आहेत. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण भूपेंद्रच्या माध्यमातून निर्धाव चेंडू टॉप फॉल. 4 चेंडू 18 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती चेंडूला मात्र सोडून दिलंय. इकडनं मात्र DRS रिव्ह्यूची मात्र मागणी केली गेली आहे. जय हनुमान उंबरठ संघाच्या माध्यमातून सोहमच्या माध्यमातून पंचांचा नियम हा मात्र वाईट बॉल आहे परंतु त्याच्यावरती मार्क केलंय उंबरठ संघाने. पाहूया आता काय मात्र डिसिजन असेल. वाईट चेंडू असेल किंवा फेअर डिलिव्हरी असेल. इकडनं मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळते. आता मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना सोहमच्या माध्यमातून अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल तिसऱ्या षटकातील. कल्पेश पाहायला मिळतं बॅटिंगसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झूम मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. एकच धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धावफलकावरती धाव मात्र पाहायला मिळतात. 19 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट डाऊन. पाहूया 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कुठला गोलंदाज असेल महत्वपूर्ण षटक घेऊन आपला बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. भावेश मोरे वामिका स्टारचे संघ मालक मेहुलजी पाटील सर उपस्थित आहेत. त्यांचं देखील वेलकम या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मेहुल सर
इकडे मात्र पहिला चेंडू नो चेंडू मात्र पाहायला मिळतोय. भावेशने मात्र नो चेंडूने मात्र सुरुवात करतोय. आणि इकडनं मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज व्हावं लागेल. नो चेंडू हाताळल्यास कारणास्तव पुढील चेंडू हाताळण्याकरिता अप्रतिम फटका पाहायला मिळतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. शुभमच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चिन्मय पाहायला मिळतं. बॅटिंग साठी दाखवलं होतं ना चिन्मय 5 चेंडू मागे 5 चौकार खेचेल का? इकडे मात्र 5 चेंडू मागे 5 चौकार खेचला तर मात्र संघ मात्र विजय होऊ शकतो. अप्रतिम ओव्हर पिच बॉल मध्ये चेंडूला पाठवलंय सरळ. बॉल स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलं पार्किंग झूम मध्ये, परंतु बॉक्स क्रिकेट मध्ये षटकार मारला की फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो बॅटिंग साठी. 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र प्राप्त करतो. भावेश हॅट्रिक कंप्लीट करेल का? पॅराशूट खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. 1 धाव मिळेल. एकच्या माध्यमातून फल पुन्हा एकदा आकार घेईल. 21 अंकावरती पाहायला मिळते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटकातील 4था चेंडू. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 21 धावा फलकरती पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना भावेशच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू. 1च धाव मिळेल. पॅटला चेंडू मात्र स्पर्श झाला हे सांगताना पंचांच्या माध्यमातून 1 धाव फलकावरती धावा मात्र पुन्हा एकदा ऍड केली जाईल. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळेल. अंतिम चेंडू. पॅडम स्वीप. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. गुड नाट टेक और चौकार थे 4, परंतु इकडनं मात्र जय हनुमान उंबरठ संघ मात्र विजय होताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन टीम उंबरठ संघ. कुशल मोरे चा संघ पाहायला मिळतोय दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना. नो डाऊट हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेलाय. भावेश मोरे